फुंकलय निवडणुकांचं रणशिंग, सर्वच पक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी होणार दंग. एकाला मिळणार संधी तर दुसऱ्याची उडणार दांडी. कोण करणार मतदारांच्या मनात घर आणि कोणाचं होणार पारड जड. काय म्हणतंय लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघात घडणारं राजकारण. जाणून घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचं विश्लेषण. #राजकारण. रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघ हा 2008 साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नवीन मतदारसंघ तयार झाला. यामध्ये रायगड जिल्ह्यामधील 4 विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत. गेल्या वेळेला सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव केला होता. मात्र यावेळेला ही लोकसभा निवडणूक तटकरे आणि गीते यांच्यासाठी पुन्हा एकदा अटीतटीची असणार आहे. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तटकरे आणि गीते यांच्या लढतीत दापोली विधानसभा आणि कुणबी फॅक्टर निर्णायक कशा पद्धतीने ठरणार आहे. रत्नागिरी रायगड या लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात. आता कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाची ताकद आहे पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे योगेश कदम हे आमदार आहेत. विकास कामांच्या बाबतीत केलेल्या कामांमुळे तसेच त्यांच्या नेतृत्वामुळे सध्या त्यांची लोकप्रियता जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद पाहायला मिळते. 2019च्या निवडणुकीमध्ये योगेश कदम हे 95,364 मते मिळवून विजयी झाले होते आणि लोकसभेच्या वेळेला तटकरे यांना 70,456 मते दापोलीमधून मिळाली होती आणि गीते यांना 86,266 मते मिळाली होती. परंतु पाहायला गेलं तर त्यावेळेची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेला भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढली होती. परंतु आता राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र असल्यामुळे, त्याचबरोबर सूर्यकांत दळवी यांच्यासारखे 5 वेळा आमदार झालेले माजी आमदार आणि राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांची असलेली स्थानिक पातळीवरील ताकद, त्यामुळे तटकरे यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच कोळी समाजाच्या विकासासाठी केलेली कामे आणि ओबीसी समाजासाठी केलेली कामे, त्याचबरोबर दापोली तालुक्यामधील पर्यटन क्षेत्राच्या तसेच इतर विकासासाठी दिलेला कोटींचा निधी, यामुळे मतदाराच्या टक्केवारीत जास्त असलेल्या ओबीसी फॅक्टरचा फायदा तटकरे यांना होणार असल्याचं आता बोललं जात आहे. पण त्यातच खासदार सुनील तटकरे यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात गेल्यामुळे त्यांच्या पाठीमागे असलेलं जनमत आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेली शिवसैनिकांची फौज तसेच गीते यांच्या पाठीशी असलेले त्यांचे समर्थक तटकरे यांना तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे गीते आणि तटकरे यांच्या विजयासाठी दापोली विधानसभेमधील मते ही निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. तर गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने निवडून येत असल्यामुळे गुहागर मतदारसंघात त्यांचं पारडं जड आहे. याचाच फायदा अनंत गीते यांना होऊ शकतो. परंतु सध्याच्या घडलेल्या राजकीय घडामोडीतून या मतदारसंघात शिवसेना, भाजपा व अजितदादांचे राष्ट्रवादी या महायुतीचे वर्चस्व देखील पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपचे रविशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शेकापचे धैर्यशील पाटील यांचा पराभव केला होता. पण अलीकडेच झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे पेण मतदारसंघामध्ये भाजपची ताकद तटकरे यांच्या पाठी खंबीरपणे उभी राहू शकते. पण धैर्यशील पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छुकता दाखवल्यामुळे या ठिकाणी एक वेगळंच चित्र पाहायला मिळते. त्यांचे नाव खुद्द भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कौतुक करत जाहीरपणे चर्चेत आणलं. त्यामुळे भाजप आणि धैर्यशील पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
भाजपकडून धैर्यशील पाटील यांचं नाव चर्चेत असलं तरीही विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील यांचा रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघात तसेच श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क नसल्यामुळे धैर्यशील पाटील यांना निवडणुकीत उतरवणे भाजपला अडचणीचं ठरू शकते। त्यामुळे ही रिस्क भाजप घेणं शक्य नाहीये। त्यात पेण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गीते हे वारंवार सभा घेत असल्यामुळे त्या ठिकाणी संपर्क देखील अधिक मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून महेंद्र दळवी हे अलिबागचे आमदार आहेत। तसेच ते सुनील तटकरे यांचे समर्थक असून रायगड लोकसभेत तटकरेच खासदार होतील असं मत त्यांनी अलीकडेच बोलताना व्यक्त केलंय। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्री खासदार सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे या आमदार आहेत। त्यातच आता या मतदारसंघात स्वतः अजित पवार यांनी दौरा केल्यामुळे आणि कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन केल्यामुळे यांचा फायदा तटकरे यांना होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तर लागूनच असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते पक्षप्रतोद भरत गोगावले हे महाडचे आमदार आहेत। परंतु या भागात जरा चित्र वेगळं पाहायला मिळतंय, कारण 2019 रोजी महाडचे माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासवासी माणिकराव जगताप यांचाही पाठिंबा सुनील तटकरे यांना मिळाला होता। पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे। जगताप यांच्या कन्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप या ठाकरे गटात सहभागी आहेत। त्यामुळे ठाकरे गटाचा सामनाही तटकरे यांना करावा लागणार आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारसंघात निर्णायक ठरणारा कुणबी फॅक्टर। या मतदारसंघामध्ये कुणबी फॅक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो आणि याच जोरावरती माजी खासदार अनंत गीते यांनी 2 टर्म यशस्वीरित्या जिंकल्या। मात्र तिसऱ्या वेळेला तटकरे यांच्याकडून त्यांचा सपशेल पराभव झाला। 2009 रोजी गीते यांना 4,13,546 मते तर AR अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली होती आणि गीते यांचा दणदणीत विजय झाला होता। तर 2014च्या भाजप सेना युतीच्या वेळी शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3,96,178 मते तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना 3,94,068 मते मिळाली होती। यावेळी तटकरे यांचा केवळ 2,110 मतांनी पराभव झाला होता। 2019 रोजी भाजप सेना युतीच्या वेळी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना 4,86,968 मते आणि शिवसेनेच्या गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती। यावेळी गीते यांचा 31,438 मतांनी पराभव करत सुनील तटकरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता। 31,000 मतांनी झालेला पराभव हा सुद्धा गीते यांना लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। त्यात आता मुलुंडमध्ये कुणबी विद्यार्थी वसतिगृहासाठी तटकरे यांच्या प्रयत्नामधून आणलेला 5 कोटींचा निधी तसेच शामराव पेजे आर्थिक महामंडळासाठी आणलेला निधी या गोष्टींमुळे ओबीसी फॅक्टर तटकरे यांच्या बाजूने जातो की गीतेंच्या बाजूने पुन्हा एकदा वळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतही लक्षणिक आहे। हा मतदार सुनील तटकरेंच्या बाजूने उभा राहिलेला बऱ्याच वेळेला पाहायला मिळाला आहे। मात्र यावेळेला मुस्लिम मतदारांची भूमिका काय असेल हे निकालावेळीच दिसून येईल। त्यामुळे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामधील तटकरे आणि गीते यांची लढत पुन्हा एकदा अटीतटीची होणार आहे। पण विजयासाठी दापोली विधानसभेमधील मताधिक्य आणि कुणबी फॅक्टर महत्त्वाचा ठरणार हे मात्र नक्की आहे। तुर्तास वेळ झाल्या या भागामध्ये आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन एका विश्लेषणासह। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।